धन्यवाद जिल्हा प्रमुख साहेब. खरोखरच आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अंकुशकर साहेब, आपले देवसरकर साहेब ते आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर नवचैतन्य निर्माण झालं, याच्यात दुमतच नाही. तरी पण आता यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारायचे देवसरकर साहेबांना पहिले बोलतो. देवसरकर साहेबांना दोन शब्द बोलायला विनंती करतो. शिवसेना नांदेड जिल्हा व शहर यांच्यातर्फे आज ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या नांदेड उत्तरचे जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडुरे साहेब, नांदेड दक्षिणचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर साहेब, संघटक शंकर पिनोजी, विकास देशमुख, शिवा बोंढारे व श्याम वानखेडे साहेब व उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, खरं तर मला शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं खूप आनंद होत आहे. इतक्या मोकळ्या आणि मोठ्या मनाचे लोक शिवसेनेमध्ये, अतिशय साधे असलेले लोक शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांनी मोठ्या मनाने मला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 9:30 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील, आपल्या नांदेड उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर व नांदेड जिल्ह्यातले आपले जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर साहेब, गंगाधररावजी बडुरे साहेब, बाबूरावजी कदम साहेब, मुंडे साहेब व इतर सर्व पदाधिकारी, आनंद जाधव साहेब, संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, सॉरी आता नवीन पक्षामध्ये आहे त्यामुळं थोडंसं बोलण्यामध्ये काही चुका होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही माफ करा. परंतु या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा वारसा आपले नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुढे नेत आहेत आणि महाराष्ट्राची जी समृद्ध महाराष्ट्र व सुसंस्कृत महाराष्ट्र या दृष्टीनं जी वाटचाल चालू आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मागील 2 वर्षामध्ये धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, विकासाचे कामं करण्यात आलेले आहेत, त्या सर्व गोष्टीवर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये यायचं ठरवलं आणि कोणत्याही अटी शर्ती विना मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. माझी कोणतीही मी शिवसेनेमध्ये येताना मी मागणी केलेली नाही. मी फक्त शिवसेनेच्या विचाराशी प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी माझा खारीचा वाटा उचलायच्या दृष्टीनं मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्या दृष्टीने मी पुढे काम करणार आहे. आता आपण बघतो की मागील 2 वर्षामध्ये जे योजना चालू आहेत, जे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मी डॉक्टर असल्यामुळे सांगतो की आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे. पूर्वी एखादा फ्रॅक्चरचा पेशंट असला, गरीब परिवारातला असला तर त्याला पैसे नसल्यामुळं ऑपरेशन करणं शक्य नाही, वयोवृद्ध असला तर घरीच मृत्यू व्हायचा. पण आता हे महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेमुळं हे त्याचं मोफत, नांदेडमध्ये जवळपास 30-40 रुग्णालय आहेत, मोफत इलाज होत आहेत, त्याला 1 रुपया खर्च नाही. असे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीपासून असे असंख्य आजार आहेत ज्यामध्ये मोफत इलाज होत आहे आणि गरिबांना खऱ्या अर्थानं न्याय मिळत आहे. आरोग्य क्षेत्र असो, बाकी रस्त्याचा विकास असो, असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये मागील या 2-2.5 वर्षामध्ये काम झालेलं नाही. प्रत्येक क्षेत्र आणि त्यालाच प्रभावित होऊन मी
शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघतो की हे जवळपास 600च्या वर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे लोकांच्या फायद्याचे, सामान्यांच्या गरिबांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आलेले आहे. हे निर्णयावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये आलेला आहे. मुख्यमंत्री आता बघत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये प्रतिमाह लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना मिळणार आहेत. त्याच्यानंतर योजना वाचाल तेवढ्या कमी आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला महिलांना दरवर्षी मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण मुलांना 6000, ITI डिप्लोमावाल्यांना 8000, पदवी व पदव्युत्तर वाल्यांना 10000, महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून 65 वर्षावरच्यांना 3000 हे रुपये त्यांना चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5000 प्रति हेक्टरी मिळणार आहेत. अशा असंख्य महिलांना, मराठा, OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100% सवलत देण्यात आलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा 1000च्या जागी 1500 झालेला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मी सुरुवातीलाच म्हणलो की संस्कृती आणि समृद्धी या दोन्हींचा मिलाप करण्याचं काम या सरकारनं करत आहेत, आपले मुख्यमंत्री करत आहेत. आणि त्याच्यामध्ये 30,000 रुपयापर्यंत हे तीर्थदर्शन योजनेसाठी लाभत आहेत. म्हणजे अशा असंख्य योजना आहेत. आपल्याला तर वाचनाला गेलं तर खूप वेळ लागेल. असंख्य योजना आहेत. आपले कार्यसम्राट इतके लाडके मुख्यमंत्री राबवत आहेत. आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संकल्प 2047 पर्यंत विकसित भारताचा आहे, तर मला वाटतं की या ज्या गतीनं जे योजना आणि ज्या गतीनं हे काम चालू आहे, हे पुढील आपला महाराष्ट्र तर 5 वर्षामध्येच विकसित महाराष्ट्रामध्ये नोंदणी होईल. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज येत आहेत. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये एम्स म्हणून एकच मेडिकल कॉलेज, एम्स एकच होतं दिल्लीला, परंतु आता महाराष्ट्रात नागपूरला झालेला आहे, पुण्यामध्ये सुद्धा होत आहे. म्हणजे असे निर्णय असंख्य, समृद्धी महामार्ग असो, प्रत्येक गावागावात रस्त्याचे असो, असं ज्या गतीनं काम चालू आहे, ठीक आहे, काम पूर्णत्वाकडे जायला थोडा वेळ लागेल, पण ज्या गतीनं चालू आहे ते नक्कीच एक त्या गोष्टीला प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कोणते स्वार्थ न ठेवता शिवसेनेत काम करणे आणि सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करणार आहे. सर, आपण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे निकटवर्ती आहे, विश्वासू म्हणून आजवर आपली राजकीय ओळख आहे. त्यांना म्हणजे त्यांचा हात सोडून इकडे म्हणजे येण्यात मी महायुतीमध्ये आहेत साहेब, भाजपामध्ये आहेत, मी शिवसेनेमध्ये आहे. आम्ही सोबतच काम करणार आहेत, सगळे मिळूनच काम करत आहेत. त्यामुळे त्यांना थोडी आपण सोडलेला आहे. आणि पूर्वी पण तुम्हाला सांगतो की हा पहिलाच माझा राजकीय प्रवेश आहे. याच्यापूर्वी मी जे पण राजकीय हे केली ते एक आयकॉनिक फिगर, एक प्रसिद्ध डॉक्टर म्हणून मला विचारणा करण्यात आली होती की बा तुम्ही हे लढता का, लोकसभा लढता का, एक प्रसिद्ध. पण मी कोणत्याही पक्षाचा याआधी सदस्य राहिलेला नाही, हे तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो मी. सर, तुम्हाला पक्षाने जर विधानसभा निवडणूक लढवायला सांगितली, नांदेड उत्तर मध्ये लढवणार का हातगाव मतदारसंघ? मला असं वाटतं की तुम्ही हे नांदेड उत्तर मध्ये प्रश्न विचारणं चुकी आहे. आपले इतके कार्यसम्राट लोकप्रिय चर्चा आहे, म्हणजे कोणीतरी आता हे काहीतरी कोडसाळपणाचं वाटते मला की आता इतकं काम चालू आहे, इतक्या योजना राबवत आहे, चांगले काम करत आहे, दिवसरात्र काम करत आहेत आमदार साहेब, आणि आपण एक हे बोलणं म्हणजे हे प्रश्नच चुकीचा आहे. आणि रनिंग आमदार आहेत. आता हे असा प्रश्न सुचलाच कसा, हे पण मला प्रश्न पडत आहे. असा प्रश्न तुम्हाला सुचणं म्हणजे आता स्वतःच रनिंग आमदार आहेत ना ते. बघा, मी पहिलेपासून म्हटलं की कोणतेही म्हणजे काही अटी शर्ती विना मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कोणत्याही अटी शर्ती विना प्रवेश केलेला आहे, हेच सांगायला, मुद्दामून सांगायला तुम्हाला की कोणत्या तिकीट दिलं तर लढणार का हे मी ठरवण्यापेक्षा पक्षश्रेष्ठी ठरवू शकतात ना.
तुम्हाला जर म्हटले पक्षाने बघा, तुम्हाला सांगतो की मी आताच पहिल्या एक लहान बाळ असल्यासारखं आहे शिवसेनेचं. माझं हे आज 29 ते आज किती 2 तारीख, तर 2 दिवसात मी इथून लढणार, मी तिथून लढणार म्हणणं माझ्या दृष्टीनं तरी मला योग्य वाटत नाही. मला 2 दिवसातच मी लढणार. बातमी झाली 2 दिवसातच तुम्ही आता पक्षश्रेष्ठींना वाटलं की बाबा खरंच इलिजिबल आहे, काही एकदमच पक्षासाठी आपल्याला उपयुक्त होईल. आफ्टर ऑल नंबर्स महत्वाचे राहतात. त्यावेळेस त्यांनी जर ठरवलं, त्यांनी म्हटलं तर आपण विचार करू शकतो. पण आता मी स्वतःहून बोलणं ते तर चुकीचं राहील. आणि उत्तरचा तर विषयच येत नाही ना. तिथं आपले आमदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रवेश केलेला आहे. त्यांच्याबद्दल तर बोलणं तर आपण अतिशय योग्य राहणार नाही ना. तुमचा हा राजकीय निर्णय घ्यायला उशीर झाला नाही का? कारण तुम्ही जर आधी निर्णय घेतला असता तर जसं हेमंत पाटलाचं तिकीट ऐनवेळेस रद्द झालं, तुम्ही इच्छुक होता. देर आहे दुरुस्त आहे, झालं की नाही. मला काम करण्याची चांगली संधी वाटली. चांगले लोक आहेत, साधे स्वभावाचे आहेत, अतिशय सिंपल. त्यांच्यामध्ये कोणामध्ये काही गर्व नाही, ॲटिट्यूड नाही. वरच्या लेवलपासून आपल्या मुख्यमंत्री साहेबांपासून, मुख्यमंत्री साहेब सामान्याचे सामान्य माणसाला भेटतात, बोलतात, प्रश्न ऐकून घेतात. यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचं एक भाग्य आहे की इतका साधा, सिंपल आणि खरोखर कामं सकाळी 5-5 वाजेपर्यंत काम करतात, सामान्यांना भेटतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच दृष्टीनं महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पहिले तर माहीतच नव्हतं ना काय विकास असतो, काय निधी असतो, काय रस्ते असतात. आता साधं उदाहरण तुम्हाला सांगायचं तर इथून वारंग्याला जायला पहिले 1.5 तास लागायचं. गाडी रस्त्यामध्ये बसायची. आज तुम्ही 15 मिनिटामध्ये चालले. म्हणजे कामं चालू आहेत ना, सगळे काम विकासाची कामं चालू आहेत ना. त्यामुळे विकासासोबत राहणं आपलं काम आहे. आणि मला सामाजिक काम करण्याचं पहिलेपासूनच इंटरेस्ट असल्यामुळं मी काम करत आहे. सामाजिक काम करणं सोबत पक्षाचं काम करणं, पक्षा थ्रू जे सामाजिक काम करता येते ते आपल्या पर्सनल गोष्टीतून करता येत नाही. त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे. जसं आपण एक व्यावसायिक आहात, डॉक्टर म्हणजे एक व्यावसायिक पण आहे त्याच्यामध्ये. आणि डॉक्टरी पेशा एक असा आहे की सामाजिक कामासाठी फार मोठं योगदान असतं. म्हणजे ज्याच्या हातून जे काम, म्हणजे जे कोणी आजारी तिथं असतो त्याचं फार मोठं काम होतं डॉक्टराकडून. हे सगळं असताना समाजकारण तुमच्या फार मोठं होत असताना राजकारणात येऊन समाजकारण करावं असं का वाटतं? बघा, डॉक्टर आहे तर हॉस्पिटल माझं, दुसरं डॉक्टरमधून इन्कम आहे, राजकारणात आउटगोईंग आहे. बघा हॉस्पिटल हे माझं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आणि हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने मी आजही काम करतो, नेहमीच काम करणार. कारण ते माझं ब्रेड अँड बटर आहे. त्याच्यातूनच मला माझं उपजीविका त्याच्यामधून आहे, त्याच्यामुळं आहे. पण आपल्याला समाजासाठी काही द्यायला लागते, त्या दृष्टिकोनातून मी प्रवेश केलेला आहे त्या शिवसेनेमध्ये. काम करायला वेळ भेटेल का सर? नक्कीच भेटतो. आतापर्यंत मी मेडिकल कॉलेजमध्ये असल्यापासून समाजामध्ये आज जे तुम्हाला सांगतो, हदगावमध्ये जे रस्त्याचं आमचा विदर्भ मराठवाडा जोडण्याचा रस्ता स्वखर्चाने मी विकत घेऊन रस्ता चालू केलेला आहे. 40 गावांना जोडण्याचं काम केलेलं आहे. आज स्वतः सकाळी उंचाड्यामध्ये काही अडकलेले लोक होते, 30-40 लोक, त्यांना सकाळी 5ला फोन आला. मला SDRFची टीम अरेंज करून दिली. सकाळी 2 तासामध्ये तिथं पाठवून दिली मी. म्हणजे काम करण्याचा माझा इंटरेस्ट आहे, ते निस्वार्थपणे आहे. आणि ते काही कोणत्या पदासाठी किंवा याच्यासाठी नाही. आणि सध्याच्या कंडिशनला मी हॅपी आहे. एवढे चांगल्या लोकांसोबत काम करायला मिळत आहे, ते माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की मला इतक्या मोठ्या मनाने आमचे बडुरे काका, आमचे बोंडारकर भाऊ, हे इतके सगळेजण, इतके सगळे टीम आहे, चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. एक तर काय VIP कल्चर नाही आहे, सिंपल साधे लोक. इकडे वेळ दिला तिकडे तुम्हाला सांगतो, सकाळपासून 8 वाजतापासून मी आता 3:30 पर्यंत हॉस्पिटलमध्ये काम करून इथं वेळ दिला की नाही, असं आहे ना. नेहमी भेटणार नाही. इकडे हे पहा, आवड असली की सवड मिळते म्हणतात ना. तुम्हाला आवड असली की सवड मिळते, असं आहे. तसा विषय तुम्हाला सांगतो की मी 5 दिवसाचा माझा हे आहे. आणि तुम्ही मला एकदमच अशा पद्धतीनं बोलणं चुकीचं आहे ना. नाही, तुम्ही मला 1 मिनिट, मला तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मी नवीन आहे, मला चांगल्या पद्धतीनं काम करू द्या. माझा विश्वास, आता तुम्ही जसं म्हणले की माझा यांना सर्वांना माझ्या कामाबद्दल, याच्याबद्दल माझ्यावर विश्वास संपादन करू द्या. त्यानंतर तेच डिसिजन घेतील. आपण म्हणायची काय गरज आहे.
हा शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा शेवटी पक्ष जे निर्णय येईल ते त्यांना मान्य आहे ना. हं. मला म्हणायचं आहे की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करताय. तुम्ही ग्रामीण भागातून होऊन येऊन डॉक्टर झाला तर ग्रामीण भागातले शिक्षण जे जिल्हा परिषदेची शाळा आहे किंवा शैक्षणिक तिथून ग्रामीण भागातून डॉक्टर इंजिनियर घडावे यासाठी शैक्षणिक काही काम करणार आहे. मी जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेला आहे. उमरखेडच्या जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेला आहे. सामान्य परिस्थितीतून काम केलेलं आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी MBBS केलेला आहे, MD केलेला आहे. सगळं मी माझ्या सामान्य याच्यातून करून मी मोठा झालेला आहे. मेहनतीनं मोठा झालं. त्याच्यामुळे सामान्यांच्या प्रश्नाची जाण आताच नाही, पूर्वी 20 वर्ष 15 वर्षापासून मला जाण आहे आणि त्यांना मदतीचं मी पहिलेपासूनच काम करत आलेलं आहे. की आता पुढे करणार असं नाही. हे माझ्या रक्तामध्येच ते काम आहे की सामान्य गरीब शिक्षणासाठी मदत असो, गरिबांना मदत असो, जेवढं आपल्याला जमते आपल्या परीनं, 100% तर करता येत नाही, पण आपल्या परीनं जेवढं काम करता येत तेवढं मी पहिल्यापासूनच करतो. सर आपल्या परिवारामध्ये कोणीतरी राजकीय आहेत ना? आता आमच्या परिवारामध्ये जे राजकीय आहेत ते आमचे भावकीचे आहेत, ते व्यक्ती सगळे जण आहेत. आमच्या गावामध्ये जे आहेत स्वर्गीय अनंतरावजी देवसरकर आणि प्रकाश पाटील देवसरकर हे माजी आमदार, हे आमच्या गावामध्ये थोडा राजकीय सर्व राजकारण उमरखेडचं आमच्या आजूबाजूचं आमच्या देवसरकर परिवारावरच अवलंबून असते. त्यामुळे साहजिकच आहे राजकीय इंटरेस्ट त्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधी कसं धर्म म्हणून करायचे होते, आता व्यावसायिकता आली आहे. आता कोरोना काळात त्या काही लोकांनी फार रुग्णांना लुटलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, तुम्हाला सांगतो, हे लुटलं हा कन्सेप्टच चुकीचा आहे. आपण बघितलं, ऐका तर खरी, ऐका तुम्ही माझा ऐका तसं नाही, ऐका तर खरी, तुम्ही ऐका. नांदेड, 3 महिन्यात कुठून गेले तर तुम्ही ऐका तर खरी, मला नाव सुद्धा सांगू शकतो. ऐका. हे पहा, कोणाबद्दल माझ्या प्रोफेशन ऐका ना, आपलं जे प्रोफेशन आहे तुम्हाला सांगतो, आम्ही जे नांदेड जिल्ह्यातले डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ज्या रेटमध्ये ज्या दरामध्ये सवलत देतात, तुम्ही औरंगाबाद जा, हैदराबादच्या मध्ये जायचं प्रमाण पूर्वी प्रत्येक म्हणजे 10 मधले 5-7 पेशंट हैदराबादला जायचे, तिथं लाखो रुपयाचे बिल व्हायले, त्याच्या 10% नांदेडमध्ये दुरुस्त होती. असं आहे. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात ना, तसं राहते कधी कधी. आपण इथं स्वस्तात काम करतो तरी बी आपली किंमत हैदराबादला गेल्यानं कळते. असं आहे. तिथं 1 लाख रुपये प्रति एका दिवसाचं बिल होते, ते आपले तिथं गेलं की तेच पेशंट आम्हाला म्हणतात साहेब आपलं फार चांगलं होतं म्हणतात. तर अशी कंडिशन आहे ते की आपण हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई, पुण्याच्या पेक्षा नांदेडमध्ये अतिशय स्वस्त दरामध्ये, अतिशय माफक दरामध्ये, कारण हॉस्पिटल एक चालवणं पण खूप मोठं हे वर्क राहते. त्याच्यामध्ये कर्मचारी राहतात, लाईट बिलपासून सगळे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ खूप मेंटेन करायला लागते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा नियम राहतात, सगळं म्हणजे मेंटेन करून आपल्याला काम करायला लागते. असं आहे. यानंतर त्यांना इच्छा असेल बोलू द्या ना, बोलू द्या, काही प्रॉब्लेम नाही. चर्चा त्यांना बोलणे चर्चा म्हणलं ना वेगळं वाटत. साधारण चर्चा करण्यासाठी आम्ही त्याला काही विरोध नाही, पण आता हे बाकीचे सर काही आपल्या प्रश्न असतील कोणाचे? प्रवेशाच्या वेळी मुंबईमध्ये आमदार नव्हते कल्याणकर साहेब. काही ते येणार होते, काही कारणास्तव काही अडचणी असतात ना, पण त्यांना विचारूनच पक्ष त्या आदल्या दिवशी त्यांना भेटलो मी. हेमंत भाऊंची भेट झाली. सर्वांच्या मी पहिलेच बोललो ना की यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करत आहे मी. असं आहे. आणि त्यांचं कार्य आहे ना, असं तुम्ही म्हणजे त्यांचं इतकं मोठं कार्य आहे, पक्षासाठी त्यांनी कित्येक वर्षापासून वाहून घेतलेलं आहे. आपण बोलणं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम करत आहे आणि करणार सुद्धा आहे, हे तुम्हाला सांगतो. जिल्हा प्रमुख होते का पक्ष प्रवेशाच्या वेळेस? हा होते ना, जिल्हा प्रमुख होते, सगळेच होते, जिल्हा प्रमुख होते, बाकी सर्वच टीम होती, सर्व पदाधिकारी होते, सर्व जिल्हा प्रमुख होते, ते गैरसमज पदाधिकारी होते, बाकी सगळेच जण होते. एखादी माणूस फोटो देत नसते. आता ते गडबडीत सगळे फोटो आले नाही आले. 1000 लोक होते. सर्वच डॉक्टर राजकीय पक्षापेक्षा शिवसेना चांगला वाटला. एक सामान्य गोरगरीब सामान्य लोकांना एक राहायला कुठे राहते? गटबाजीचा विषयच कुठे येतो तो. पक्ष प्रवेश चालू असताना
आमदार निवासला होते म्हणून कळालं होतं जिल्हा प्रमुख. आमदार निवासला राहायला नको काय, कुठे राहायचं, नाही, लॉजिंगला नाही, राहायचं. पक्षप्रवेश चालू असताना. ते उशीर झाला, उशीर होत होत थोडस कसं आहे, एकचा टाइम 10 पर्यंत गेला, त्याच्यामध्ये थोडस हे झालं असेल. पण काका पण सोबत आहेत, सगळेजण आपल्या सोबत आहेत, चांगल्या पद्धतीनं काय हे करा. लोक होते ना प्रवेशाला, तेवढ्या गर्दीमध्ये धक्काबुक्कीमध्ये त्यांनी थोडं मार्ग कुठून प्रश्न महत्वाचा असा आहे की डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षप्रवेश हा 7 किंवा 8च्या दरम्यान होणार होता. त्याला जरा वेळ होत गेला, साहेबांना मिटिंग लागल्या त्याच्यासाठी थोडा उशीर होत गेला, त्याच्यासाठी काही जण वेळ व्हायला म्हणून थांबले. मग साहेब अचानक आले. येऊ लागले, ते पुन्हा लेट झालं तिथे थोडस कामामध्ये. डॉक्टर साहेबांना काय पद वगैरे काय म्हणजे आहे का विचारत? नाही बघा, आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलंय, आता सध्या त्यांनी जे पक्षप्रवेश केलेला आहे, नाही, त्यामुळे तुम्हाला ऐका मी काय सांगतो, सध्या त्यांनी कुठल्याही अटी शर्ती विना प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलंय, बघा आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब एवढे भक्कम आहेत, जसं पक्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं पुढे पद मिळत जातील ना. पक्षामध्ये कसं आहे की काम करणाऱ्याला पद मिळत असते. साहेब आता 2.5 वर्षापासून गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्या आधी उद्धव साहेब होते. तुम्हाला कोणती कारकीर्द चांगली वाटते? मी सुरुवातीलाच बोललो, एकनाथजी शिंदे साहेबांची जी कारकीर्द आहे, ज्या स्पीडनं चालू आहे काम, ज्या स्पीडनं चाललंय, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं विकास होत आहे. तुम्हाला सांगतो, समोरच्यांना काय करावं हेच प्रश्न पडलेला आहे. जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी कोर्टात जाऊन थांबवायचा प्रयत्न करायले. म्हणजे कोणत्या योजना आहेत, काहीतरी करावं, काहीतरी मुद्दे काढून यांना कसं रोखता येईल, काहीतरी म्हणजे फेक नॅरेटिव्ह करून कसं तरी रोखता येईल, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं अवलंब त्यांचे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट चालू आहे. पण त्यामध्ये ते सक्सेस होणार नाही, काही सक्सेस होणार नाही. कारण लोकांना माहिती आहे की काम करणारे किती निर्णय झालेले आहेत आणि किती चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. सर्वसामान्यपर्यंत याचा लाभ पोहोचलेला आहे ना. शेतकरी असो, महिला असो, युवक असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र, असं कोणतं क्षेत्र आहे ज्याच्यात काम झालेलं नाही. MIDC असो, जिथं जे पाहिजे, ज्याला पाहिजे ते होत आहे आणि त्या स्पीडनं चालू आहे. तुम्हाला सांगतो, आत्ताच म्हणजे छोटे छोटे उदाहरणं द्यायचं तर कमी पडतील. हे पैनगंगा नदीवर जवळपास 7 उच्च पातळी बंधारे आदरणीय हेमंतभाऊ पाटील साहेबांनी मंजूर करून आणलेले आहेत. म्हणजे असे इतके कामं चालू आहेत, पुलाचे कामं, रस्त्याचे कामं. आधी काय माहीतच नव्हतं ना, एवढा स्पीड राहते. तुम्ही बघा ना कोणतं आहे, आता जे 70 वर्षामध्ये एक एम्स मेडिकल कॉलेज झालं, जे आता 21 एम्स कॉलेज आहेत. तुम्हाला सांगतो म्हणजे किती स्पीड आहे डेव्हलपमेंटचा. 10 वर्षाचा स्पीडचा डेव्हलपमेंट बघा ना. हे आपलं हिंगोलीचं तर बंद म्हणजे रेंगाळली ती प्रोसेस सगळी थंडावली. कोणते कॉलेज नाही चालू झालेली आहे, थोडेसे त्याच्यात इश्यू आहे. ते कोणते प्रक्रिया कोणतेही याला टेक्निकल इश्यूज राहतात. स्टाफ मेडिकल कॉलेज ही मोठी गोष्ट असते, त्याच्यात स्टाफ रिक्रुटमेंट पासून प्रोफेसर पासून सगळे भेटणं जरूर आहे. ते सगळे अलॉटमेंट करून त्या दृष्टीनं मग नंतर ऍडमिशन सुरू होतात ना. असं आहे ते. फार इतकं सोपं नसते ना. आपण एखादं घर जर बांधायचं म्हणलं तर 1-2 वर्ष जातात. हे सगळ्या क्षेत्रात काम करायचं, देश घडवणं, देशाची बांधणी आणि महाराष्ट्राची बांधणी आपले मुख्यमंत्री इतक्या फास्ट करत आहेत. असं आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल आपण बोलणार, याऐवजी जर बचत गटात ज्या महिलांचे बचत गट आहेत त्यांना जर अनुदान देऊन जर एखादा उद्योग केला, उभारला, त्याच्यासाठी पण योजना आहेतच ना. बचत गटासाठी असो, प्रत्येक याच्यात 1,500 रुपये महिलांना भेटत आहेत. रोज मंजुरीला निंदायला वगैरे बाया भेटत नाही सर आता सध्याला. तसं नसते. तसं परिस्थिती आहे. नाही. आता तेच म्हणालो ना की बाबा आता आपण कारण काय हे द्यायले. आता रस्ता झाला तर कुठं चिरा पडला का, कुठं त्याला अरे घर बनलं तर गळायलं, रस्त्याला काय धडा असं आहे. असं आहे. लोकांना प्रश्न आहे, लाडकी बहीण जी योजना आहे ती सुरळीतपणे चालू आहे का? लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे ती सुरळीतपणे चालू आहे का? गेली 8 दिवसापासून ती साईट बंद आहे आणि अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले पण बँकेने ते कपात केले. याकडे मात्र राज्य सरकारचं लक्ष नाही. काय सांगता? नाही हे तुमच्यापर्यंत जे माहिती आहे चुकीची माहिती आहे. तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिलेली आहे. बघा ज्या पद्धतीनं या योजनेवरती CM साहेब वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत.
ज्यांनी शब्द या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिला त्या शब्दाची वचनपूर्ती त्यांनी करून दाखवलेली आहे. ज्या टायमिंगला महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकतो असं त्यांनी शब्द दिला त्या तारखेला त्यांनी पैसे पाठवले. असं कधी पहिलं घडलं होतं का? एका क्लिकवर लाखो महिलांच्या खात्यावरती पैसे आले. जो तुमचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले किंवा कपात झाले, बरोबर आहे. परंतु ज्या खात्यामध्ये महिलांच्या पैसे जमा झाले नाहीत त्यासाठी त्यांच्या खात्याचा प्रॉब्लेम आहे, टेक्निकल इश्यू आहे. ते आधार लिंकिंग असेल किंवा KYC केली नाही, अशामुळे हे टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांना पैसे ते जमा झाले नाहीत. परंतु पैसे वरतून यादीमध्ये त्यांचे नाव आलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. सभेला या नाहीतर पैसे कपात केले जातील असं अजितदादा म्हणाले होते. नाही नाही, कसं आहे बघा, गमतीनं बोलणं हा भाग वेगळा. आता तुम्हाला सांगतो, या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती विरोधक काय काय बोलतायत त्यांच्याकडे जरा लक्ष द्या ना तुम्ही. सत्ताधारी आहेत, अजितदादा तुमच्या सोबतच आहेत. नाही नाही नाही, ऐका ना, बघा कसं असते, ते गमतीनं बोललेला भाग आहे. विरोधक याच्यावरती काय काय विरोधक इथपर्यंत पोहोचले ना, कोर्टापर्यंत सावत्र भाऊ म्हणून कोर्टापर्यंत गेले. ते कोणीतरी काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे, ते कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यांनी. कोर्टाने त्यांचं थोबाड काळ केलेलं आहे. पुनरकर साहेब, की तानाजी सावंत साहेब म्हणले की बाबा अजितदादाची मंत्री बाजूला बसलं तर आम्हाला मळमळ होते. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, प्रश्न बघा, त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही ऐका, मी काय म्हणतो ऐका, ऐका की. तुम्हाला सांगतो, त्यांनी त्या राष्ट्रवादीबद्दल चहा वगैरे घ्या. त्या राष्ट्रवादीबद्दल बोलले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल नाही बोलले. बोलायला चहा घेतला का सर्वांनी? चहा घेतला? चालेल, थँक्यू, धन्यवाद. चालते पण चल, थँक्यू थँक्यू. सर्वांना हे करायला लागेल का काही? कसं आहे, पूर्ण आता मोठा पत्रकार झालेला आहे. प्रश्न विचारायचा शिवसैनिक बी आहे. नाही आता शिवसैनिक नाही आता नाही पत्रकार आहे. शिवसैनिक अशी पिन मारत नाही. आता आम्ही तारीफ करायला एक महिना वाढले अजून नाही वाढ झाली ना. शुभेच्छा द्यायच्या, वाढदिवसात शुभेच्छा द्यायच्या जेव्हा भेटले तेव्हा. तूच म्हणतोस काही नाही नाही, राहू द्या, बोलू द्या, आपला माणूस आहे ते. बोल. आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती, काय उद्देश होता? आज पत्रकार परिषदेचा एवढाच उद्देश होता. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय अनुभवी व्यक्ती, अभ्यासू व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. आमचे बालाजी पाटील खदगावकर यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. त्यानंतर आमचे डॉक्टर देवसरकर साहेब यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. मधू गिरगावकर तेही सदनी अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला एक बळ मिळणार आहे. शिवसेनेमध्ये एक अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि त्यांनी पक्षप्रवेश केला यासाठी नांदेड जिल्हा शिवसेना म्हणून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे, त्याला शुभेच्छा देणार आहे. येणारं विधानसभा निवडणूक बघून ते प्रवेश करत आहे अशी चर्चा सुरू आहे. आणि ते कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहे, तिकीटची मागणी केली? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये इन्कमिंग या ठिकाणी चालू आहे. आणि आपण आताच म्हणल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षप्रवेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. आत्ताच डॉक्टर साहेब यांनी सांगितलेलं आहे, या जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील
नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, आमचे नेते मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या भागामध्ये काम करण्यासाठी या सर्वांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि ज्यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्याचा पक्षासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम केलं. आता मागच्या काळामध्ये तुम्ही काँग्रेससोबत जाणार अशा चर्चा होत्या, पण अचानक तुम्ही आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला, काय सांगा? दिनांक 29 ऑगस्ट रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते माननीय माजी खासदार हेमंतभाऊ पाटील, मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेब, नांदेड उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड उत्तरचे जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडुरे काका, नांदेड दक्षिणचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर साहेब, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे साहेब, जिल्हा प्रमुख बाबूरावजी कदम साहेब व इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोणत्याही अटी शर्ती न ठेवता मी प्रवेश केलेला आहे. शिवसेनेच्या विचारावर प्रभावित होऊन आणि ज्या पद्धतीनं विकासाची कामं चालू आहेत, आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये जे कामं चालू आहेत त्यांच्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यापुढे शिवसेना पक्षवाढीसाठी मी सतत प्रयत्न करणार आहे आणि शिवसेनेच्या सामान्य घटकांना न्याय कसा मिळेल यासाठी माझ्याकडून खारीचा वाटा उचलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.